तुम्ही आपल्या कोल्हापूर दौऱ्याचा पहिला पार्ट बघितलाच असेल. पहिल्या पार्ट मध्ये आपलं महालक्ष्मी आणि रुपेश भाऊसनी कॅमेरा घेऊन झालता. रुपेश भाऊसनी कॅमेरा घेऊन तिथून निघलेलो. जाता जाता एक घोटाळा झाला. आपल्या आयफोन मध्ये 1% बॅटरी राहिलेली. म्हणून इथून पुढे तुम्हाला कॅमेरा क्वालिटी मध्ये बदल दिसेल. कारण का आता आपल्या आयफोन मध्ये तर 1% बॅटरी राहिलेली. म्हणून आपला विवोचा मोबाईल बाहेर काढला. त्यामुळेच तुम्हाला थोडाफार क्लॅरिटी मध्ये बदल दिसेल. कोल्हापूर मधून फिरून झाल्यानंतर आपल्याला आता जायचं होतं डोंगराच्या आत राहणारं रामलिंग क्षेत्र बघायला. हायवे सोडला आणि लागलो आम्ही असं खडतर रस्त्याला. जसा एवढा रस्ता संपला तसा आपण आपल्या क्षेत्राजवळ आलो. ते क्षेत्र म्हणजे श्री तीर्थ क्षेत्र पुरातन मंदिर रामलिंग. मंदिराच्या आत गेल्यानंतर मूळ दर्शन घ्यायला गेल्यावर असं वाकून जायला लागतंय. कारण हे मंदिर पूर्ण डोंगराच्या आत असल्यामुळे असं वाकून जायला लागतंय. आत गेल्यानंतर गुडघे टेकून महादेवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन लगेच बाहेर आलो. पर्यटनासाठी पण हे क्षेत्र लय महत्वाचं आहे. तुम्हाला या परिसरात शांतता दिसून येईल. आता आपले रामलिंगचं तर दर्शन झालं. आता आपल्याला जायचं होतं धुळेश्वर मंदिराकडे. काही वेळानंतर आलो की आपण आपल्या धुळेश्वर मंदिराच्या परिसरात. हे सुद्धा मंदिर पुरातन आहे. मंदिर